थ्री चीअर्सच्या खाऊन तर पहा च्या नवीन एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते। इतकं छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना या रेसिपी दाखवताना आणि तुम्हीही या सगळ्याला खूप चांगला रिस्पॉन्स देताय, म्हणून आणखीन रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन यायला मला खूप आनंद होतोय। अशीच एक वेगळी रेसिपी घेऊन मी आले स्मिता सहस्त्रबुद्धेताईकडे। स्मिताताई आज जी रेसिपी करणार आहे ती मी पहिल्यांदाच खाणार आहे। ही रेसिपी आपण बघूच, पण चॅनल सबस्क्राईब नक्की करा। स्मिताताई नमस्कार। नमस्कार भक्ती। थ्री चीअर्सच्या खाऊन तर पहाच्या एपिसोडमध्ये तुझं स्वागत आहे। आज तू आम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवतेस, तर मला त्याविषयी सांगतेस का? हो नक्की सांगते। अगं माझं लग्न झालं ना तेव्हा माझा संसार माझ्या आजी सासूबाईंबरोबर सुरू झाला आणि त्या खूप सुगरण होत्या। त्या अनेक पदार्थ खूप छान बनवायच्या, तर त्यातली त्यांची उकडीची पोळी जी आहे ना ती सगळ्यात छान होती आणि जी मला जास्त आवडली, कारण मी ती कधीच खाल्ली नव्हती। ती मी लग्नानंतर बघितली, खाल्ली, चव घेतली त्याची आणि तो मला खूपच आवडला। आणि ती उकडीची पोळी आहे ना ती फक्त आंब्याच्या सीझन मध्ये आमच्याकडे करतात आणि म्हणजे उकडीची पोळी, आमरस आणि बटाट्याची भाजी असा आमचा हा बेत असतो खास आंब्याच्या सीझन मध्ये। खूप लोकांना ती माहिती नाहीये, म्हणजे माझ्या बघण्यात सुद्धा माझ्या मित्रमैत्रिणींनाही माहिती नव्हती, पण जेव्हा मी करायला लागले, ती सगळी मंडळी यायला लागली, तेव्हा त्यांना पण खूप आवडायला लागली ती। आणि मग दरवर्षी सीझन मध्ये याची डिमांडच असते की स्मिता एक तरी पार्टी ती झालीच पाहिजे, उकडीची पोळी आणि आंब्याचा रस याचं। अशा पद्धतीने मग ते आता बऱ्याच जणांना माहिती झाली आमच्या नातेवाईक मित्रमैत्रिणींच्या, त्यामुळे मला पण करायला खूप छान वाटतं। आपण ते करूया। हो नक्की नक्की, मी तुला नक्की दाखवते, सगळं आपण करूया। उकडीची पोळी करण्यासाठी ना साहित्य भक्ती फार लागतच नाही। सगळे पदार्थ म्हणजे त्याला जे लागणारं साहित्य आहे ना ते पूर्णपणे आपल्या घरामध्ये असतं। साहित्यामध्ये आपण आता मी इथे घेतलंय 1 वाटी कणिक म्हणजे गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदूळाची पिठी जी अगदी सॉफ्ट केलेली आहे। त्याच्यानंतर मीठ घालायचंय आपल्याला, कणकेत पण मीठ लागणार आहे आणि उकडीमध्ये पण मीठ घालायचं आहे आपल्याला। आणि कणिक आपण नेहमीप्रमाणे जशी आपली पोळीची कणिक भिजवतो तशी आपण कणिक भिजवायची आहे, त्याच्यासाठी काही असं वेगळं हे काही करायची गरज नाही आहे। आणि उकड आपण मोदकाला जशी उकड करतो ना त्या पद्धतीतलीच उकड आहे। हो का? ती पण अगदी सोपी आहे, की सोप्या कमीत कमी पदार्थात आणि एकदम सोपी रेसिपी आहे ही। ओके, तर आपण ती सुरुवात करूया। आधी मी कणिक भिजवून घेणार आहे आणि मग उकड करायची आहे आपल्याला। भक्ती ही कणिक साधारण आपण अशी भिजवतो की खूप आपल्याला ती घट्ट पण नको आहे आणि खूप सैल पण नाही घ्यायची आहे। साधारण मध्यम याची कणिक घेऊन भिजवायची, म्हणजे अशा पद्धतीत कणिक भिजवायची आहे आपल्याला। आणि मग ती झाकण ठेवून एक 10 मिनिटं आपण त्यांना ठेवूया। कणिक मळून झाली आपली, आता आपण उकड करायला लागूया। तर उकड करण्यासाठी आता मगाशी आपण 1 वाटी तांदूळाचं पीठ घेतलं होतं, बरोबर? तर त्याला मी आता 1 वाटी पाणी घेते आहे, ते आपण आता याच्यात घालणार आहोत। पाणी घेतलेलं आहे, त्याला आता उकळी आली, उकळी येऊन द्यायची आहे त्याला, म्हणून मी गॅस मोठा केलाय, झाकण ठेवते आणि आता पाण्याला उकळी येऊ दे। उकळी आली की त्याच्यामध्ये मग आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे आणि जनरली सगळेजण उकड करताना थोडंसं साजूक तूप किंवा तेल घालतात, त्याच्याऐवजी मी जरा लोणी घालते। म्हणजे त्या सगळ्याचा इफेक्ट एकच येतो, पण म्हणजे पोळी छान मांसूत होते आणि मोदकाच्या वेळेला जी उकड लागते ना तेव्हा पण मी लोणीच घालते। मला असं वाटतं पांढरे स्वच्छ मोदक होतात, म्हणजे थोडा तेलाचा पिवळटपणा, तुपाचा पिवळटपणा तो येत नाही। लोणी घातल्यामुळे उकड पण पांढरी स्वच्छ होते। तर या पद्धतीमध्ये मी आता उकड बनवून दाखवते तुम्हाला। आता पाण्याला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये आता मी थोडा गॅस बारीक केलेला आहे, थोडंसं आपण मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर मी थोडंसं लोणी घालणार आहे याच्यामध्ये, साधारण 1 चमचाभर लोणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये। आणि आता ही जी आपण तांदूळाची पिठी घेतलेली आहे ना ती घालते मी त्याच्यामध्ये आणि गॅस शक्यतो बंद करून टाकावा आणि सगळं छान हलवून घ्यावं। आता मी छान सगळीकडनं हलवून घेतलेली आहे। मी आता परत गॅस लावते, बारीक गॅस करून आपण त्याला 2 वाफा देणार आहोत, म्हणजे ती आणखीन छान होईल, मऊ होईल। 2 वाफा देऊन छान अशी हलवून घेते आहे मी, अशी छान सगळ्या बाजूने त्याला छान झालेली आहे। आता मी ही परातीत काढून छानपैकी मळून घेते आहे।
थोडंसं पाण्याचा हात लावून आपण ती आणखीन आपल्याला हवी तशी छान मळून घेऊ शकतो. आता ही आपली उकड मळून झालेली आहे. तर साधारण ती या पद्धतीमध्ये असावी. फक्त तू पण जरा हात लावून बघ, तुलाही कळेल की कशी आपण मळलेली आहे ती. अच्छा, म्हणजे ही सगळीकडे अशी पसरली जाते. हा, पोळीमध्ये. हा, अगदी कडांपर्यंत. आपण जसं पुरणपोळी, गुळाची पोळी कडेपर्यंत जावा गुळ, त्या पद्धतीत तसंच उकड पोळीचं पण आहे की ती कडेपर्यंत उकड गेली पाहिजे पोळीच्या व्यवस्थित. घट्ट घातली तर ती मध्येच राहते आणि कडा येतात वगैरे ना असं. आपलं आता उकड पण तयार आहे आणि कणिक पण तयार आहे. दोन्ही साधारण तुम्ही अंदाज घेऊ शकता की या पद्धतीमध्ये आहे. आता आपण पोळी करायला लागूया. तुम्हाला पोळी करून दाखवते कशी करायची ते. साधारण एवढा गोळा घ्यायचा. एवढा गोळा घ्यायचा. अच्छा. हा, आणि ही पिठी मी तांदुळाचीच घेतलेली आहे. इथे तुम्ही कणिक पण घेऊ शकता, असं काही नाही आहे. मी तांदुळाच्या पिठीवर लाटते म्हणजे छान सरकली जाते पोळी. तर थोडंसं मी उंडा भरण्यासाठी छोटीशी अशी पुरीसारखं करून घेते. हाताने उंडा केला तरी चालणार आहे. त्यानंतर ही अशी उकड आपण ही छान मळून ठेवलेली आहे ती उकड मी घेते अशी. ती पण थोडीशी हाताने मळून घ्यावी जरा आपल्या. आणि आपण पुरणपोळीचा, बटाट्याच्या पराठ्याचा जसा उंडा भरतो तसंच ही उंडा भरूनच करायची पोळी आहे. हे सगळ्या बाजूनी ती बंद करून घ्यायची. कुठूनही बाहेर फुटता कामा नये असे बघायचं आपण. थोडी अशी हाताने सारखी करून घ्यायची. आणि मग तांदुळाच्या पिठीवरती छान लाटून घ्यायची. छाती सगळीकडे पसरते. हा, उकड अगदी कडेपर्यंत छान पसरते. असं वाटलं चिकटती आहे, सरकत नाही आहे तर थोडीशी पिठी लाटून परत तुम्ही लाटू शकता. अगदी सोपी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला. छान अशी पिठी लावली तर मस्त सरकते पण ती पण. कडा पण त्याच्या छान लाटून घ्यायच्या. साधारण एवढी पोळी पातळ लाटायची आहे. अच्छा. हा हा. आता मी तुला ही अर्धी करून दाखवते म्हणजे तुला अंदाज येईल की किती छान मांसूत पोळी झालेली आहे ती आणि उकड पण आतमध्ये कशी लागलेली आहे ती. हो ग, आतपर्यंत आहे. छान असे पापुद्रे पण वाटतात. आणि तू पण हात लावून बघ किती मांसूत झालेली आहे ती. अगदीच. हे बघ, असा केल्यानंतर हे होतं म्हणजे अगदी छान मऊ. अगदी खूप छान मऊ होते आणि आमरसा बरोबर ही खूपच छान लागते. ओके ओके, मला नुसती खाऊन बघायची इच्छा होती. अगदी बघ, अगदी बघ. मीठ घातलेलं आहे त्यामुळे मिठाची तर चव नक्की आहे या पोळीला. त्यामुळे नुसती पण तुपाबरोबर खूप छान लागते. ओके, तुम्ही बघू शकता इतके छान मऊ पोळी आहे ही. आता मी हा घास खाऊन पाहते. छान लागते. म्हणजे जसं आपण आंबोळी खातो किंवा मग अगदी अप्पम खातो. अप्पम खाताना कसं त्याला थोडंसं मिठाचा स्वाद येतो, अगदी तशीही पोळी लागते. मी ही आता आंब्याच्या रसाबरोबर खाऊन बघते म्हणजे मला कळेल की नेमकी कशी लागते.
स्मिताच्या हातचा उकडीची पोळी, आमरस आणि बटाट्याच्या भाजीचा मेनू आमच्या घरचा आता वारसाच झालाय. हो, माझ्या आजीकडून आईकडे आणि स्मिताकडे हा वारसा अगदी सहजपणे आला. अच्छा आता चौथ्या पिढीकडे म्हणजे माझ्या मुलीकडे हा वारसा गेलेला आहे. अच्छा. बाबा म्हणला ते अगदी बरोबर आहे. पणजीचा वारसा आता आम्ही 3-4 पिढ्या पुढे नेतोय आणि आता ही पोळी करायला मी पण शिकलीये. अच्छा. मी पण मला सासरी हे करते आणि तिथे सगळ्यांना आवडते. तर आता आपण त्याचा आस्वाद घेऊया. या सगळ्या पदार्थ इतके छान आहेत. बटाट्याच्या भाजीचा इतका सुगंध येतोय, आमरस छान तूप घातलेला आहे आणि ही पोळी इतकं छान काकांनी वर्णन केलं. खरंच छान आहे. म्हणजे अगदी साधी, सोपे, सिंपल. तू म्हणालीस मगाशी तसं की टेस्ट डेव्हलप करावी एक्झॅक्टली बरोबर तर मी ही टेस्ट डेव्हलप करते आणि मला आवडला हा प्रकार. त्यामुळे मी एकदा नक्की करून बघेन. बटाट्याच्या भाजीबरोबर छान वाटतेय की नाही. हा, त्यामुळे दोन्ही पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. खरंच अतिशय छान पदार्थ आहे आणि सहज करता येण्यासारखं. अगदी अगदी बरोबर आहे. सो तुम्ही नक्की करा हा पदार्थ आणि केलात की मला कमेंटमध्ये कळवा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्याकडे जर अशा काही वेगळ्या रेसिपीज असतील तर मला नक्की संपर्क करा. आपण त्याचा व्हिडिओ नक्की करूया. थँक्यू स्मिताताई, तू खाऊन तर पहामध्ये सहभागी झालीस आणि इतकी छान पोळी दाखवलीस. आणि मला पण भक्ती तुझे आभार मानायचे. मलाही खूप छान वाटतंय की तुझ्या युट्यूबच्या माध्यमातून ही विस्मृतीत गेलेले जे पदार्थ आहेत ना ते तू खूप छान पद्धतीने दाखवतेस. त्यामुळे आता सगळ्यांनी ही पोळी करून बघा आणि खाऊन पहा.